सार्थ श्री दासबोध दशक 20वा समास चौथा. आत्मनिरूपण. श्रीराम सकळ जनास प्रार्थना उगेच उदास करावे ना. निरूपण आणावे मना प्रत्ययाचे. प्रत्यय राहिला एकेकडे आपण धावतो भलतेकडे. तरी सारा साराचे निवाडे कैसे होती. उगीच पाहता सृष्टी गलबला दिसतो दृष्टी. परिते राजसत्तेची गोष्टी वेगळीच. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. नाना सुखेने द्वारे प्राप्त होती. तयाचा महिमा कळेल कोणाला. माता वाटून कृपाळू झाला. प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षितसे. सत्पृथ्वीमध्ये वाटली जेथे तेथे विभागली. कलेने सृष्टी चालली भगवंताचे. मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता शरीरी विभागली तत्वता. सकळ कळा चातुर्यता तेथे वसे. सकळ पुरांचा ईश जगामध्ये तो जगदीश. नाना शरीरी सावकाश करू लागे. पाहता सृष्टीची रचना ते काचे न चाले ना. एकची चालवी नाना देह धरुनी. नाही उंच नीच विचारिले नाही बरे वाईट पाहिले. कार्य चालू ऐसे झाले भगवंतासी. किंवा नेणणे आडवे केले किंवा अभ्यासी घातले. हे कैसे कैसे केले त्याचा तोच जाणे. जगदांतरी अनुसंधान बरे पाहणे. हेची ध्यान ध्यान आणि ते ज्ञान एक रूप. प्राणी संसारास आला काही एक शाणा झाला. मग तो विवरो लागला भूमंडळी. प्रगट रामाचे लिशाण आत्मा राम. ज्ञानघन विश्वंभर विद्यमान भाग्ये सकळ. उपासना धुंडून वासना धरिली तरी ते लांबतची गेली. महिमा न कळे बोलिली यथार्थ आहे. द्रष्टा म्हणजे पाहता साक्षी म्हणजे जाणता. अनंतरूपी अनंता ओळखावे. संगती असावी भल्यांची धाटी कथा निरूपणाची. काही एक मनाची विश्रांती आहे. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान जाळून टाकिला अनुमान. प्रचितीविण समाधान पाविजेल कैचे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प. मूळ मायेमधील साक्षेप जगदांतरी तेची रूप देखिजे ते. उपासना ज्ञान स्वरूप ज्ञानी चौथा देहारोप. या कारणे सर्व संकल्प सोडून द्यावा. पुढे परब्रह्म विशाळ गगनासारखे पोकळ घन पातळ कोमळ काय म्हणावे. उपासना म्हणजे ज्ञान ज्ञाने पाविजे निरंजन. योग्यांचे समाधान येणे रीती. विचार नेहटून साप आहे तरी उपासना आपणची आहे. एक जाये आहे देह धरून. अखंड ऐसी घालमेली पूर्वापार होत गेली. आताची तैसीच चालली उत्पत्ती स्थिती. वनावरी वनचरांची सत्ता. जळावरी जळचरांची सत्ता. भूमंडळी भूपाळा समजता येण्याची न्याय. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. करता जगदीश हे तो खरे परिविभागाला पृथकाकारे. तेथे अहंतेचे काविरे बाधिजेना. हरिदाता हरिभोक्ता ऐसे चालते तत्वता. ये गोष्टीचा आता विचार पाहावा. सकळ करता परमेश्वरू आपला माईक विचारू. जैसे कळेल तैसे करू जगदांतरे. देवा एवढे चपळ नाही ब्रह्मा एवढे निश्चळ नाही. पायरी चढून पाही मूळपर्यंत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास चौथा. श्रीराम श्रीराम.